नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दूत साहिल स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर. आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि आपला यूट्यूब चॅनल बरोबर एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. त्या ग्रुपला सगळ्यांनी जॉईन व्हा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, जेणेकरून तुमच्या सगळ्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचतील. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय एकदम महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कोणता? A to Z माहिती. म्हणजे रोप निवडण्यापासून ते तुमच्या हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. हा व्हिडिओ कोणासाठी आहे? जे नवीन शेतकरी जे आता 2026 ह्या सीझनमध्ये आंबा लागवड करू इच्छितात आणि त्याच्यासमोर बरेचसे प्रश्न देखील असतात आणि योग्य मार्गदर्शन जी आहे अपेक्षा त्यांना असते. तर शेतकरी मित्रांनो, मी आहे तुमच्या मदतीसाठी. गेले 25 वर्ष झालं आम्ही या नर्सरी क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही हजारो बागा फुलवलेल्या आहेत. विशाल नर्सरी हे फक्त नाव नाही, तर एक ट्रस्ट आहे आणि हा ट्रस्ट तुमच्यापर्यंत माहिती नक्की पोहोचवणार. म्हणजे तुम्हाला खात्रीशीर रोपं, त्यानंतरची करायची कार्य, सगळ्याचा अनुभव पूर्ण असे आमचे कामगार देखील आहेत. स्वतः आम्ही आहोत. तुमच्यापर्यंत चांगली माहिती आणि योग्य मार्गदर्शन नक्कीच पोहोचू. तर चला आता व्हिडिओ चालू करूयात. तर आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल, आंबाच का? तर आंबा लागवड ही खूप महत्त्वाची आहे. काळाची गरज आहे ती. आता बघायला गेलं, सुमारे सगळ्यात जास्त आंबा पिकणारा देश म्हणजे आपला भारत देश आहे. भारतात आता अनेक राज्य आहेत. कर्नाटक आहे, आंध्र आहे, गुजरात आहे आणि त्यासोबत बिहारमध्ये देखील आंब्याची लागवड केली जाते. त्यात आपल्या हा महाराष्ट्रात बघायला गेलं तर कोकण किनारपट्टा वेगळा, त्यानंतर इकडं सोलापूर साईडला वेगळा, सांगली साईडला वेगळा, नंतर नाशिक साईडला वेगळा. म्हणजे अशा वेगवेगळ्या वातावरणानुसार तिथल्या जे वातावरण आहे, तापमान आहे, त्यानुसार व्हरायटी आपण बदलत आंबा लागवड करतो. पण महाराष्ट्रातनं पण बराचसा आंबा जातो. आता बऱ्यापैकी आपल्या इथून एक्सपोर्ट देखील होतो. एक्सपोर्टमध्ये सगळ्यात पहिल्या नंबरला एक्सपोर्ट होणारी व्हरायटी म्हणजे ती बेगनपल्ली. बेगनपल्ली म्हणजे काय? तर आपला बदामी हापूस. त्यानंतर कोणती जातं? तर हापूस, त्यानंतर केशर. या 3 प्रामुख्याने एक्सपोर्ट होणाऱ्या व्हरायटी येतात. तर आता आपण व्हरायटीबद्दल नाही, एक शॉर्टकॅट आपण काय बिडलं तर आंबाच लागवड का करायची? कारण आता वाढती लोकसंख्या आहे. प्रत्येकाला असं एक तरी फळ सांगा जे आवर्जून घरनं आणतं खातं आहे. आंबा असं पीक आहे की बाबा काय नाही झालं तर सीझनला एक तरी आंबा माणूस खातायच. ते कसं का असं? तुम्ही तसं पेरू खाताय का, लिंबू खाताय का? नाही, आवर्जून आणून खाणारं पीक म्हणजे आंबा. आता आंब्याबद्दल बोलायला तेवढं कमीच आहे. आजच्या व्हिडिओत फक्त एवढंच की वातावरणपासनं ते तुमच्या हार्वेस्टिंग पण कसं पाहिजे. आता बघायला गेलं, तुम्ही म्हणशीला की वातावरण कसं पाहिजे. सर्वसाधारणपणे आपल्या इथं आहे ना, जास्त काय असं बाबा वेगळं लागत नाही. नॉर्मल पूर्ण महाराष्ट्रात आपला आंबा येतो. त्याला किती 25 ते 34 अंश त्याचं तापमान लागतं. त्यातर पाऊस जेवढा आपल्याला गरजेचा आहे 750 ते 950 mm एवढा लागतो. म्हणजे काय पाणी वगैरे जरी जास्त नसेल चालेल. फक्त आंब्याच्या वेळेस जमीन निवडताना अत्यंत महत्त्वाचे आहे. जमीन कशी पाहिजे? तर निचरा होणारी जमीन पाहिजे. पाणी साठणाऱ्या ठिकाणी आंबा आला जात नाही. आता तुम्ही म्हणशीला आंबा पाणी साठतं, आंबा लावायचा आहे. तसं दादा काही करू नका. पाणी साठणाऱ्या ठिकाणी आपला आंबा येत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, जे आपलं एक वेळ आहे ना, ते कमी पाण्यावर जगेल पण तुमच्या ह्याच्यावर जगणार नाही. कारण काय होतं, जी आपली जमीन असते, जमीन त्या मुळ्यांमध्ये आपल्याला ऑक्सिजन भेटत नाही, त्यामुळे तिथे आंबा आला जात नाही. खरं कारण हे आहे. नंतर दुसरी कुठली गोष्ट आहे तर तुमची खडकाळ जमीन चालेल, आता लाल जमीन चालेल, कातळावली जमीन चालेल. ह्या मेन आपली जमीन निवडताना हे निवड करायची. त्यानंतर ह्याच्यात pH महत्त्वाचं आहे बरं का. pH किती पाहिजे? तर 5.5 ते 7.5. थोडंसं ॲसिडिक लागते का? की बऱ्याचशे आपलं जे न्यूट्रिएंट आहे म्हणजे झिंक आहे, फेरस आहे, हे कसं आहे जास्त pHला ते त्याचं काम करत नाहीत. कमी pH असलं ते ॲब्झॉर्प्शनला चांगलं होतं, वाढीसाठी चांगलं पडतं. म्हणून साधारण थोडीशी ॲसिडिक आपली जमीन निवडावी. त्यानंतर काय की आता बऱ्यापैकी सगळे शेतकरी यांचं आता वेगवेगळं मत असतं किंवा देणाऱ्यांचं सल्लागारांचं वेगवेगळं मत असतं की बाबा अंतर एवढं पाहिजे. तुमच्या मनात एक येत असेल की बाबा 2 झाडांमधील अंतर किती हवं. आता जे आपला कोकणातलं बघायला गेलं पारंपरिक, त्यांचं असं 10 बाय 10 मीटर म्हणजे 30 फुटावर एक झाड असायचं. एकरी त्यांची जवळपास 60 ते 70 झाडं बसायची. पण ती जुन्या काळातली त्यांची उंचीच 30 फुटापर्यंत जायची. मग तेवढं काय आता गरज नाही. कारण तुम्ही सांगा, आता झाडावर एवढ्या उंच चढणार कोण माणूस आता भेटते का? नाही भेटत. तर आता काय करायचं, साधारणपणे एक 5 बाय 5 मीटर म्हणजे काय आपलं 15 बाय 15वर जर का लागवड केली तर आपल्याला बऱ्याचशा योजनांचा देखील लाभ घेता येतो. जसं की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, ह्या योजनेअंतर्गत
आपल्याला त्या झाडाचं जवळपास 60 ते 70% अनुदान आपल्याला मिळून जातं. त्या देखील एक डिटेलमध्ये व्हिडिओ येईल, तो तुम्ही चेकआउट करा. नंतर एक कंटिन्यू सिरीज चालूच होणार आहे. नंतर काय 10 बाय 10 जर का लागवड केली तरी ती चालण्यासारखी आहे. म्हणजे कसं छटणी वगैरे घेऊन आपलं प्रॉपर डेरेदार झाड तयार करायचं, हाताने आंबा तोडायचं. आता काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो, सर इस्रायल टेक्नॉलॉजीचा वापर करावा का? तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो, इस्रायल टेक्नॉलॉजी आहे ती अशा शेतकऱ्यांना आहे ज्यांना प्रॉपर त्या बागेमध्ये छाटणी करता येईल. त्यासोबत आहे ना, त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन देखील गरजेचं आहे. कारण काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमचं इस्रायल टेक्नॉलॉजीनुसार साधारण 6 बाय 3 लागवड असते, एकमेकात फांद्या गुंततात. प्रॉपर छटणी नाही झाली, एकमेकात फांद्या गुंततात. एकमेकात फांद्या गुंतल्या फळ येणार कुठं तुम्हीच सांगा. कसं असतं, कुठल्याही आपलं झाड असो, हे बघा हे झाड आहे, ह्याला सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. सूर्यप्रकाश का? तर प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया होण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश गरजेचा असतो. जर का त्या फांद्या एकमेकात गुंतल्या, खाली गेल्या, त्याच्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही, प्रकाश संश्लेषण होणार नाही आणि त्याचा इफेक्ट आपल्याला आपल्या झाडावर, त्याच्या वाढीवर आणि येणाऱ्या फळावर आणि उत्पन्नावर दिसून येतं. म्हणजे 2 झाडं वाढवायच्या वेळी एकच झाड वाढवा, पण चांगल्या प्रतीचं वाढवा. जर का आणि बरंचसं काय होतं, आता तुम्ही सांगा, फवारणी मारायला आता तुमचं समजा 2 एकर क्षेत्र असलं, तुम्हाला आता आतनं कमीत कमी ब्लोअर तर फिरला पाहिजे, एवढं तर अंतर तुमच्या बागेमध्ये पाहिजे. जर का ब्लोअर फिरला नाही तर हातानं फवारणी होत नाही एवढ्या प्रमाणात. तर दुसरी गोष्ट काय होते, रोग प्रसार त्याच्यामुळे जास्त होतो. कारण एकतर हवा खेळती नसते, त्यामुळे रोगाला पाहिजे तसं चांगल्या हवामान आपल्या त्या बागेमध्ये तयार होतं, बागेमध्ये आपल्याला रोगाचं प्रमाण वाढतं. हे प्रॉब्लेम ती नाही. तर म्हणून त्यानुसार तुम्ही बाबा बघा तुम्हाला कुठलं योग्य आहे, कुठलं अयोग्य आहे. माझा खाली नंबर देखील दिलेला आहे, ज्याला बाबा माहिती पाहिजे असेल ते कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हे अंतर वगैरे झालं तर आता प्रत्येकाची असते की बाबा मला हापूसच लावायचा. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या वातावरणात जी व्हरायटी येईल ती तुम्ही लावावी, हे आमचं मत आहे. कसं असतं, नुसतं रोप लावून उपयोग नाही, त्यापासून उत्पन्न आलं पाहिजे, खायला पण फळं आली पाहिजेत. आता हापूसला लागतं कसं, तर थोडं दमट वातावरण लागतं. आता कोकण पट्ट्यातच बऱ्यापैकी आपला हापूस येतो. त्यात पण 2, रत्नागिरीचा हापूस वेगळा, देवगडचा हापूस वेगळा. रत्नागिरीची साईज कशी असते, थोडी बारकी असते, देवगडची साईज जरा मोठी असते. हे असं जरा कसं आहे, तिथल्या हवामानामुळं फरक पडत राहतो. आता हापूसला प्रॉब्लेम कुठलं एकाड 1 वर्ष फळदार ना, फळात साका पडणे हे त्याचं मेन प्रॉब्लेम आहे. मग त्यापासून आपण आहे ना, जे वातावरण प्रॉपर असेल तेच निवडावं. आता तुम्ही म्हणशीला आमाशने हापूसच लावायचा होता, पण असू द्या, हापूस जर का वातावरणात येत नसला तरी आपण जेव्हा बाग करतो त्यावेळेस त्याला परागीभवन होण्यासाठी, कारण आपलं हे क्रॉप आहे ते क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे काय, त्याला इतर झाडांची देखील मदत लागते परागीभवन होण्यासाठी आणि तिथून पुढे उत्पन्न घेण्यासाठी. म्हणून काय करायचं, आपल्या 100 आता समजा जर का झाडं असली, त्यापैकी 80 झाडं जी कुठली व्हरायटी निवडणार आहे ती, आणि 20 झाडं अशी निवडायची वेगवेगळ्या व्हरायटीची. म्हणजे त्यात केशर असो, रत्ना असो, तोतापुरी असो, सिंधू असो, आम्रपाली असो, दशेरी असो, मल्लिक असो, अशा व्हरायटी निवडायच्या. आता आपलं व्हरायटीवर चाललेलं हापूस कुणासाठी, तर कोकण किनारपट्टा अशा ठिकाणी लावू शकतो. आता एखाद्याची इच्छा असेल बाबा 1-2 झाडं, ज्या शेतकऱ्याकडं शेततळ आहे, विहीर आहे, त्या शेतकऱ्याच्या ज्या विहिरीच्या भोवतीनं आपण लागवड करू शकता. कारण कसं आहे, दमट वातावरण तिथे देखील तयार होतं. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली चालणारी व्हरायटी म्हणजे केशर हापूस. अशी व्हरायटी ऑल महाराष्ट्र स्टँडर्ड येते. ही मूळची आहे गुजरातची. गुजरात केशर वेगळा, आंध्र केशर वेगळा आणि आपला कोकणचा केशर वेगळा. आपला जो कोकणचा केशर असतो त्याची साईज जरा बारकी असते. बारकी म्हणजे 250 ते 300 ग्रामपर्यंत फळ जातं. जे आपलं जम्बो केशर आहे ते गुजरातचा, त्याची साईजच चालू होते 350 ते 400 पासून. एक्सपोर्टला सगळ्यात जास्त चालतो ते आपला कोकणातला केशर. का तर एक्सपोर्टसाठी जे मिनिमम क्रायटेरिया आहे 250 ते 300 ग्रामचं फळ पाहिजे, त्यापेक्षा मोठं चालत नाही. कारण त्याला वेटचं एक आपलं मर्यादा असते, काही इतर गोष्टी असतात. केशर हापूस ऑल महाराष्ट्र स्टँडर्ड आला जातो. त्याला 1,500 ते 2,000 फळाची कॅपॅसिटी आणि दरवर्षी फळांची हमी गॅरंटेड फळदारणा असते. म्हणजे असते का, यात मादी फुलांचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर कुठली व्हरायटी लागवड करतात, आम्रपाली 1 नंबर व्हरायटी आहे. त्याचं काय वैशिष्ट्य आहे तर एकदम पातळ अशी त्याची कुई असते, घसानं फळ असते. कमीत कमी 8 ते 10 फळ तुम्हाला दिसणार. व्हिडिओ पुढं क्लिप ॲड करतो, माझं स्वतःचं झाड आहे. नंतर कुठली तर लावायची, तर आपण लावायची लंगडा म्हणजे तुम्ही खाल्ला ना 1 नंबर चव
अशी वेगळीच त्याची असं चव आहे, थोडंसं चिकट, थोडंसं असं केसराचं. नंतर लावायचं मल्लिकाची पण कोई पातळ असते, पण साईज असते मोठी, डिस्प्लेवर फोटो व्हिडिओ येत असतील. असं की ते योग्य दरम्यानच खाल्लं तरच उपयोगाचं आहे. जर का बाग बनवायची असेल तर मेन 2 ते 3 व्हरायटी आपण लागवड करू शकतो. रत्ना, हापूस, त्यानंतर केशर. बेगनपल्लीचं कसं असतं ते म्हणजे आपलं बदामी हापूस सगळ्यात थोडाफार कमी रेट भेटतो, पण आकारमान त्याचा चांगला असतो, म्हणून बेगनपल्ली पण देखील चांगली व्हरायटी आहे. त्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर आता हे काय झालं, बऱ्यापैकी आपली मातीचं बघितलं, वातावरण बघितलं, अंतर बघितलं, वाण बघितली. पण आता महत्त्वाचं काय राहिले, अहो लावायचं कसं. लागवड करताना साधारणपणे 1.5 बाय 1.5 खड्डा काढायचा. त्यामध्ये खतं कुठली याची, लिंबोळी पेंड 1 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 200 ग्रॅम, थायमेट 25 ग्रॅम, ह्युमिक ॲसिड 50 ग्रॅम. आयला लय मोठी लिस्ट सांगितली का? तसं काय नाही. याच्यावर एक डिटेल व्हिडिओ तुमच्या लागवडीपर्यंत नक्कीच येणार. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा व्हिडिओ तुमच्याजवळ असणार आहे. म्हणजे तुम्हाला खड्ड्यापासून ते पूर्ण लावेपर्यंत, जेणेकरून तुमचं रोप बिलकुल मरणार नाही. ह्युमिक ॲसिडमुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होत्या. त्याचसोबत जे आपलं सिंगल सुपर फॉस्फेट आहे त्यामुळे आपली रूट डेव्हलपमेंट, मुळांची वाढ चांगल्या प्रतीने होत्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढत्या आणि चांगलं झाड एकदा जगलं तर ते आपल्याला चांगलं उत्पन्न देते. म्हणजे तुम्हाला बाग करायची आहे तर पहिलं पाऊल कुठलं असतं, तर चांगलं झाड निवडायचं. आता कसं होतं ते बऱ्याचशे, आता जे आपलं प्रॉब्लेम मेन आहे, आता मी स्वतः सगळीकडे फिरून बऱ्यापैकी आलो आहे. तुमचं सोलापूर, सांगली, धाराशिव, तुळजापूर, खाली कोकणात वगैरे. तर प्रॉब्लेम काय दिसून येतो आहे की जे बऱ्यापैकी व्हायरसची झाडं बघायला मिळतात. आता व्हायरसमुळे होतं आहे काय, म्हणजेच काय, मँगो माल फॉर्मेशन, गुच्छ रोग. त्यामुळे काय होतं, त्या झाडाची वाढच होत नाही, त्याला उत्पन्न येत नाही. मग अशा झाडांना आहे ना, कितीही जास्त ट्रीटमेंट घेतलं तर ते कंट्रोलमध्ये येत नाही. म्हणून निवडताना चांगल्या प्रतीचे योग्य ती झाडे निवडा, खात्रीशीर रोपं निवडा. आता हे झालं आपलं झाडाचं आणि त्या वाढीचं. पण त्यामध्ये आहे ना एकदम महत्त्वाचा घटक काय, ते लावल्यानंतर ते छाटणी अत्यंत महत्त्वाची. छाटणी मेन कशा असतात, तर मेन 2 छाटण्या आपल्या असतात. पहिली कुठली, तर मार्च ते मे एंडची आणि दुसरी ऑक्टोबरची. मार्च ते मे एंडची छाटणी कोणासाठी आहे, तर पहिलं मार्चमध्ये छाटणी घ्यायची नवीन शेतकऱ्यानं. नवीन लावलेल्या शेतकऱ्यानं काय घ्यायची, तर तो जर का छाटणी बसली आपली, त्यानंतर आपण थोडेफार रासायनिक खतं देणं अपेक्षित आहे, जेणेकरून जो आपलं सेंद्रिय फुटवा निघेल, कृत्रिम फुटवा, तो निघण्याऐवजी आपण रासायनिक फुटवा काढला, ते आपलं अंतर वाचलं की आपला दुसरी छाटणी मे महिन्यात लागली बसत्या. एक व्हिडिओ आपला आहे तो चेकआउट करू शकता. त्या मे महिन्याच्या छाटणीमध्ये आपण काय करायचं की ती दुसरी छाटणी घेतली, डबल स्टेजनं आपलं झाड वाढत राहतं. त्यानंतर कुठलं, तर मेन ऑक्टोबरची छाटणी. ऑक्टोबरची छाटणी ही कोणासाठी, तर नवीन बागायतदारासाठीच आहे, जेणेकरून ऑक्टोबर हिटला ते फुटवं चांगलं काढेल. आता जी मेन छाटणी कोणासाठी आहे, तर जे आंबा बागायतदार आहे. कारण कसं आहे, आंबा काढणी झाल्यानंतर पहिलं कार्य असतं ते छाटणी घेणे, जेणेकरून चांगल्यात चांगला आपल्याला पुढचा भार धरता येईल. म्हणून आंबा काढणी झाल्यानंतर ती छाटणी कोणासाठी, तर आंबा बागायतदारासाठी आहे. ही छाटणी झालं. पण छाटणीनंतरनं पण काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाच्या काय फिक्स आपल्या गोष्टी आंब्या बागेत करणं गरजेचं आहे. जसं की बोर्डो पेस्ट लावणे खोडाला. त्याचसोबत जे आपली छाटणी केलेली आहे, जर का रोग वगैरे असतील ते पालापाचोळा बाहेर काढून टाकणे, योग्य ती फवारणी घेणे, जास्तीत जास्त आपलं जे बायो कंट्रोल एजंट आहे त्यांचा वापर करणे. आणि जे असं वातावरण निर्माण झालं की आता ढगाळ वातावरण निर्माण झालं, झाडाला स्ट्रेस बसला, त्याला स्ट्रेसमधून बाहेर काढणे, या अशा गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्या झाडावर रोग आणि कीड काय हे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्हाला ते कळणार देखील नाही. मी सेपरेट एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे रोग क्लिअर करणार आहे आणि एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे कीड क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत इन डिटेलमध्ये माहिती पोचणं अपेक्षित आहे. हा व्हिडिओ फक्त एक इंट्रोडक्टरी आहे की बाबा तुम्हाला ए टू झेड माहिती एकाच व्हिडिओमध्ये कळेल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता खतांचं आणि पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे. पाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमी पाण्याला पीक आहे. जर का ड्रिप केलं तर अत्यंत उपयोगी पडेल. का की जे आता बऱ्याचशा ठिकाणी आपण आता एवढं पण मी शेतकरी बघतो बऱ्यापैकी इरिगेशन झाल्यामुळं, ड्रिप इरिगेशन झाल्यामुळे फर्टिगेशनला उपयोगी पडते. फर्टिगेशन म्हणजे काय, फर्टिगेशन टँकमध्ये आपण जे वॉटर सोल्युबल खतं आहेत ती त्यात मिक्स करतो. ती त्यात मिक्स करून आपण काय करतो, तर ते फर्टिगेशन टँकमध्ये सोडल्यानं ड्रिपद्वारे सगळीकडे पोचलं जातं. वॉटर सोल्युबल म्हणजे काय, 13-0-45 आहे आपलं, 19-19-19 आहे. ह्या अशी खतं आपण सोडू शकतो, जेणेकरून त्या वाढीवर आणि त्या उपयुक्तता जास्त वाढवू शकते. नंतर कोणते आपण गोष्टीचा अंमल केला पाहिजे
की काढणी झाल्यानंतरनं काढणी करताना योग्य काढणी केली पाहिजे, योग्य स्टेजला केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न वाढवता येईल. आता तुम्ही बघायला गेला तर आता ह्या शेतीकडे फक्त शेती म्हणून बघायचं नाही, तर एक व्यवसाय म्हणून बघायचा. त्याच्याकडे त्या पद्धतीनं काम करायचं की जेणेकरून आपल्याला 2 पैसे त्यातून भेटतील. आणि तुम्हाला खरं सांगतो, जर का चांगलं व्यवस्थापन केलं, एकरी नाही म्हटलं तरी 10-15 लाखाच्या खाली तर उत्पन्न काही येत नाही. मी स्वतः यात कार्यरत आहे, माझी स्वतःची झाडं आहेत, म्हणून काय करणं गरजेचं आहे. जर का आपला आंबा मार्च ते एप्रिलच्या महिन्या दरम्यान जर का आला अक्षय तृतीयेच्या अगोदर, तर चांगला रेट आपल्याला मिळू शकतो. ही काळजी आपण घ्यायची. रोपं निवड तर खात्रीची निवडा. हे फक्त आपण शॉर्टमध्ये बघितले, इन डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती पोहोचेल. आणि ज्या शेतकऱ्याला बाग करायची आहे, डेव्हलप करायची आहे, मला कॉन्टॅक्ट करा विसरू नका. म्हणजे तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती नक्कीच मिळेल. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.